नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे दफनविधी रोखल्याने तणावाचे वातावरण। माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील कब्रस्तानच्या जागेचे गॅजेट असून सातबारासह वक्फ बोर्डातही त्याची नोंद आहे। जवळपास 1300 वर्षापासून त्या जागी कब्रस्तान असतानाही तेथील तहसील आणि पोलीस प्रशासनाने धर्मगुरू आमीर साहब यांचा दफनविधी रोखल्याने दिंद्रुडमध्ये तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रशासनाने अचानक दफनविधी का रोखला असा प्रश्न उपस्थित करत संतप्त जमावाने मृतदेह माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आणून ठेवले। दुपारी उशिरापर्यंत मृतदेह एसडीएम ऑफिस समोरच ठेवण्यात आला होता। संतप्त जमावाकडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान दिंद्रुड येथील बाजारतळालगत असलेल्या कब्रस्तानच्या जागेचे प्रकरण हायकोर्टात सुरू आहे। शेकडो वर्षापासून त्या जागेत शेकडो कबरी आहेत। दिंद्रुड येथील आमीर साहब शेख सुलेमान हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते। दिनांक 8 जुलै रोजी त्यांचे पहाटे निधन झाले। सकाळी दिंद्रुड बाजार तळालगत असलेल्या कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी करण्यात येणार होता। दिंद्रुड पोलिसांनी दफनविधी रोखल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले। प्रशासनाविरोधात यावेळी उपस्थितांनी प्रचंड अशी घोषणाबाजी केली आहे। रयत संवादसाठी परमेश्वर सोळंके, माजलगाव, बीड। आज वहाँ पर हमारा जीना तो क्या, हमारा मरना ही मुश्किल है। आज एक गुरु का वहाँ पे इंतजार हो गया, प्रशासन ने वहाँ पे दफनविधी करने से रोक दिया है। आज हमारी यहाँ मांग है, अरे हम मांगे तो क्या अपनाएंगे कि हमको यहाँ से आज इंसाफ होगा, इंसाफ ये मॉडल है। मुर्दाबाद।